थँक्यू पास्टर. सर्वांना ख्रिस्तात चला. काल आपण परमेश्वराचे अं, पवित्र आत्मा कसं कार्य करतो आणि त्याच्या काय देणग्या आहेत त्या बाबतीत बोललो होतो. आज आपण बोलणार आहोत जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो तेव्हा काय होतं. एक, हाऊ टू ट्रान्सफॉर्म युअर ऑर्डिनरी लाईफ विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॉड. आमेन. पुन्हा एकदा मी म्हणतो, हाऊ टू ट्रान्सफॉर्म युअर ऑर्डिनरी लाईफ विथ अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॉड. तर आज माझा जो हे आहे मथळा आहे, याचं नाव आहे लॉर्ड एम्प्टी मी ऑफ मी. परमेश्वरा, माझ्यातूनच मला रिकामं कर. ओके. तर एक सक्सेसफुल ख्रिस्ती जीवन जगणे पवित्र आत्म्याद्वारे, हे कसं आपण जगू शकतो या बाबतीत आपण बघूयात. तर याच्यामध्ये 5 घटक मी काढलेले आहेत. तर आपल्याला जर एक सक्सेसफुल आत्मिक जीवन जगायचं असेल, आत्मिक आणि शारीरिक, तर त्यासाठी 5 गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे. पहिलं, पापांची कबुली देणे, कन्फेशन. दुसरं आहे आत्मसमर्पण, सरेंडर. तिसरं आहे परमेश्वराच्या वचनाचं वाचन करणे, रीडिंग द वर्ड ऑफ गॉड. चौथं, प्रार्थना करणे. आणि 6वं, आज्ञापालन करणे. तर पहिला घटक आपण बघूयात. आणि वचनामध्ये जाण्याच्या आधी आपण 1 मिनिटाची प्रार्थना करूया. पवित्र पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. रात्रभर सांभाळ करून ही सुंदरशी सकाळ तू दाखवलेली आहेस. तुझ्या वचनाचं वाचन करत असताना आम्हाला तू ज्ञान, शक्ती, सामर्थ्य आणि चातुर्याने भर. स्वतःला लीन आणि नम्र करून आम्ही आमच्या पापाची कबुली इथे देतो. आमच्याकडनं झालेल्या पापांच्या अपराधांची क्षमा कर पिता. आणि तुझ्या तारणाचा मार्ग आम्हाला दाखव. तुझ्या पवित्र आत्म्याचं वर्षाव आमच्यावरती कर आणि वचनातून बोध घेण्यास आम्हाला सहाय्य आणि मदत कर. जॉईन झालेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुला विपुल आशीर्वाद असा पाठव. सैतानी हल्ल्यापासून आम्हाला वाचव आणि तुझ्याकडे मन आमचं एकाग्र असेल असं तो होऊ दे. ही सर्व प्रार्थना, विनंती आणि सर्व मीटिंग तुझ्या हातात देतो. ही विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके. पहिलं, पापांची कबुली देणे. पापांची कबुली दिल्यानंतर पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये काम करण्यास वाव भेटतो. ठीक आहे. आपण पहिले योहान 1:19 वाचूयात. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 19वं वचन. कोणाला सापडलं असेल तर प्लीज वाचा. पहिले योहान 1:19. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनित्यपासून शुद्ध करेल. आमेन. जर आपण आपले पापे पदरी घेतली आणि तो विश्वसनीय आहे व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून आपल्याला शुद्ध करेल. तर आज आपल्याला स्वतःच्या पापांची कबुली देणं गरजेचं आहे. मी पापी आहे, याचा मला याचा मला अम, अम, अ, मी पापी आहे हे मला समजणं गरजेचं आहे. आणि असंच सहजपणे मी पापी आहे असं कोणाला कळत नाही. बरोबर आहे. तर त्यासाठी आपण योहान याचा 16वा अध्याय आणि 13वं वचन वाचू. योहान 16:13. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. आमेन. थँक्यू. थँक्यू पास्टर. इथे काय लिहिलेलं आहे, जेव्हा तो पवित्र आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सत्यामध्ये काय करेल, घेऊन जाईल. हे सत्य काय आहे, हा प्रश्न आहे.
मुळात सत्य काय आहे हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न हा असायला पाहिजे की सत्य कोण आहे. बरोबर आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तर येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचं सत्य मला कळतं, तेव्हा मला माझं सत्य कळतं की मी कोण आहे. आणि त्या दिवशी मला कळतं की मी एक पापी आहे. बरोबर आहे. माझ्या मनात काय आहे? माझ्या मनात द्वेष आहे, ईर्ष्या आहे, पाप आहे, गर्व आहे, लोभ आहे, कपट आहे, भामटेपणा आहे. या सर्व गोष्टी माझ्या मनात आहे. असं आहे. जेव्हा मी माझ्या पापांची कबुली देतो, पवित्र आत्मा जेव्हा येतो, तेव्हा मला असं वाटतं की हो, मी पापी आहे. मला हे कळतं. आणि ज्या वेळेस मला हे कळतं, तेव्हा पापाची कबुली देणे किती महत्वाचे आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वतःच्या पापांची कबुली देणं गरजेचं आहे. याने हे लक्षात राहतं की मी पापी आहे आणि मला येशू ख्रिस्ताची दररोज गरज आहे. आमेन. तर आपल्याला एक परिवर्तित जीवन जगायचं असेल तर पहिली गोष्ट ही आहे की पापांची कबुली नेहमी देणं गरजेचं आहे. मी तुम्हाला माझी एक साक्ष सांगतो. माझी डिग्री संपल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनचा साठी हे भरला होता, फॉर्म भरला होता. त्यासाठी परीक्षा द्यायची होती. आणि मी फार ओव्हर कॉन्फिडंट होतो. मला वाटलं की माझं सिलेक्शन असंच होऊन जाईल. माझा अभ्यास चांगला झालेला आहे असं मला वाटत होतं. पण जेव्हा मी परीक्षा दिली, तर माझा ऍडमिशन फक्त एका मार्काने हुकला. फक्त एका मार्काने मला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अम, अम, अ, अ, मला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मला ऍडमिशन भेटलं नाही. असं आहे. माझा एक मार्क बाकी होता. आणि माझ्यावर एक व्यक्ती होता, एक स्टुडंट होता माझ्या, तो साऊथचा होता. तर लिस्ट लागल्यानंतर जवळपास एक 15 दिवसाचा गॅप असतो येऊन ऍडमिशन घेण्यासाठी. तर जवळपास 15वा दिवस उगवला, पण माझ्यावर जो व्यक्ती होता लिस्टमध्ये, वेटिंग मध्ये, तो आला नाही. तर मला वाटलं वा वा, 15 दिवस झाले अजून आलेला नाहीये. यायचं असतं तर तो तेव्हाच आला असता, पहिल्या दुसऱ्या दिवशी. तर मी विचार करत होतो, चला बाबा आपलं सहजपणे ऍडमिशन होऊन जाईल पोस्ट ग्रॅज्युएशन साठी. तर माझ्यावरचा जो व्यक्ती आहे तो 15व्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आला. 5 वाजता इन्स्टिट्यूट बंद होतो, तो 4 वाजता आला आणि ऍडमिशन करून गेला माझ्या समोर. असं आहे. माझ्या मनात गर्व होता. आणि त्या दिवशी मला ही शिकवण भेटली की आपल्याला ओव्हर कॉन्फिडंट होऊन चालत नाही. आपल्याला अभ्यास जोरात करावाच लागेल. असं आहे. तर माझे शिक्षक जे होते, मी त्यांना भेटायला गेलो, त्यांना ते म्हणाले, अभिजित, व्हॉट अ वेस्ट ऑफ पोटेन्शियल. सच अ वेस्ट ऑफ पोटेन्शियल अभिजित. तुझं सिलेक्शन न होणे म्हणजे मला शॉक बसलाय. माझे शिक्षक मला म्हटले, आमचे एचओडी म्हटले, तुला खरंच मेहनत घ्यावी लागेल. मला फार वाईट वाटलं त्याच. मी हॉस्टेलमध्ये गेलो, मी रडलो. आणि मग मी पुन्हा एकदा सर्व नोट्स, सर्व पुस्तकं गोळा केल्या आणि मी माझ्या शिक्षकांकडे परत गेलो. म्हटलं, सर, मला पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल आणि मला पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आहे म्हटलं. पुढची परीक्षा आता 2 महिने एका महिन्याने होणार आहे. तर माझे शिक्षक म्हटले, अभिजित, माझ्या ऑफिसमध्ये येथे केबिन मध्ये बस. ठीक आहे. आणि जोपर्यंत तू फक्त दोनच गोष्टीसाठी उठशील, एक टॉयलेट बाथरूम साठी आणि दुसरं चहासाठी, नाहीतर दिवसभर इथेच बसून राहशील, माझ्या समोर बसून अभ्यास करशील तू. म्हटलं, हो सर. आणि तिथे मी एक जवळपास 20-25 दिवस तिथे बसलो आणि तिथे अभ्यास केला. आणि मग पुढची परीक्षा आली, तेव्हा मी महाराष्ट्रात तिसरा होतो. माझा महाराष्ट्रामध्ये तिसरा नंबर होता. असं आहे. तर आपल्याला अं, पापांची कबुली देऊन स्वतःला लीन आणि नम्र करणं देवासमोर किती गरजेचं आहे. आमेन. असं आहे. पहिलं पापांची कबुली देणं. तर इथे आपण जर वाचतो की फक्त परमेश्वराकडे पापांची कबुली देणे
आता मी माझ्या भावाविरुद्ध विरुद्ध जर पाप केलं, तर आणि त्याच्या विरुद्ध पाप करून मी जर माझ्या घरी येऊन दरवाजा बंद करून परमेश्वराकडे गुडघे टेकून प्रार्थना करतो आणि माफी मागतो, तर ते पुरेसं आहे का? आपण याकोबाचं पुस्तक याचं 5वा अध्याय आणि 16वं वचन वाचूयात. याकोबाचं पुस्तक 5:16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आमेन. एकमेकांचे पापे एकमेकांजवळ कबूल करणे गरजेचं आहे. जर मी माझ्या भावाविरुद्ध पाप केलं आहे, तर परमेश्वराकडे जाऊन तर मला माफी मागायचीच आहे. तर मला माझ्या भावाकडे जाऊनही माफी मागणं गरजेचं आहे. म्हणजेच माझ्या प्रार्थना कबूल होतील. बरोबर आहे. आणि जर माझ्या विरुद्ध माझ्या भावाने पाप केलं असेल आणि तो माझ्याकडे येऊन माफी मागत असेल, तर मला त्याला किती वेळा क्षमा करायची आहे? 70 गुणिले 7. बरोबर आहे. म्हणजे जितक्या वेळेस तो माझ्याकडे येईल तितक्या वेळेस मला त्याच्या पापांची क्षमा करायची आहे. पहिला घटक आपण बघितला, लीन आणि नम्र होऊन स्वतःच्या पापांची कबुली देणे. जे आपण पापाची कबुली देतो तेव्हा परमेश्वर कार्य करतो. आमेन. दुसरं, आत्मसमर्पण करणे, सरेंडरन्स. परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन जाणे. जर आपण पेत्राची गोष्ट बघितली, पेत्राने आपले ख्रिस्ताला भेटण्याच्या आधी पेत्र काय करायचा? मासे पकडायचा. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या होडीमध्ये बसला आणि येशू ख्रिस्त म्हणाला की इकडे तू तुझे काय कर, तुझं जाळ या बाजूला टाक, तर पेत्र काय म्हणाला? मला माझं काम नको शिकू, मी मासे मारणार आहे, तू टेबल खुर्च्या बनवणार आहेस, असं म्हणाला का? आपण लूक याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. लूक याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आमेन. 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 पेत्र म्हणाला, गुरुजी जर तुम्ही म्हणत असाल तर मी जाळे टाकतो. असं इंग्लिश मध्ये आहे, लॉर्ड इफ यू से सो आय विल पुट डाऊन द नेट. रात्रभर आम्ही कष्ट केलेत, रात्रभर आम्ही काय केलेलं आहे, मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्हाला एकही मासा भेटला नाही. पण गुरुजी फक्त तुम्ही म्हणत आहात तर मी जाळं टाकतो. असं आहे. पेत्राने स्वतःला तिथे काय केलेलं आहे? सरेंडर केलेलं आहे. स्वतःला परमेश्वराच्या हातात दिलेलं आहे. परमेश्वराला कंट्रोल दिलेला आहे. आणि मग त्यानंतर काय झालं? पास्टर जर पुढे वाचाल. मग त्याने तसं केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा आमेन. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. स्वतःला आपण जेव्हा लीन आणि नम्र करतो आणि परमेश्वराच्या स्वाधीन जातो, तेव्हा काय होतं? आपलं जाळं फाटायला लागतं. दावीद राजा म्हणतो ना स्तोत्रसंहिता 23 मध्ये, माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो, तर परमेश्वर एवढंच देतो का आपल्याला? थोडंसच देतो का? नाही. जर आपण थोडं 5 मिनिटं बसून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की परमेश्वराने आपल्याला आतापर्यंत किती सांभाळलेलं आहे आणि किती त्याने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, की आपले पात्र जे आहेत ते काठोकाठ भरलेले आहेत. बरोबर आहे. जसं आपण काल बघितलं, सैतानाने हवेला भुरळ पाडली होती. असं जे तिच्याकडे ऑलरेडी होतं, तरी पण सैतानाने हे दाखवून दिलं की तुला ते नाहीये, तुझ्याकडे ते नाहीये, तुला समजत नाही, तुला हे पाहिजे. बऱ्याचदा सैतान काय करतो? आपल्याला भुरळ पाडून आपल्याला
या गोष्टीची जाणीव करून देतो की बाबा तुझ्याकडे ते नाहीये, ते बघ तुझा मित्र बघ, ते बघ त्याच्याकडे भारी गाडी आहे, ते बघ तो तुझ्या बाजूला बघ, तो राहतो बघ, अरे त्यांनी मोठा फ्रीज घेतला, ते बघ ते बघ ते बघ त्याचा त्याचा मुलगा बघ या कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करतो, ते बघ किती मोठ्या कॉलेजात गेला. असं आहे ते. तर त्या गोष्टीमुळे मला आतापर्यंत जे आशीर्वाद भेटले आहेत ते कमी आहेत का, ते अपुरेसे आहेत का, असं आहे. तर आज मला स्वतःला आत्मसमर्पण करणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो. मी एक रिपोर्ट बनवला होता. मी सध्या जिथे काम करतो, मी माझ्या शिक्षकांसोबतच काम करतो आलिया वर्जनमध्ये. जिथे मी शिकलो तिथेच काम करत आहे. माझे कलिग माझे शिक्षकच आहेत. असं आहे. तर त्या काळात आमचे एचओडी जे होते, त्यांनी त्यांनी जवळपास 40 वर्षांची सर्व्हिस दिली. 40 वर्ष त्यांनी पेशंट सोबत काम केलेलं आहे आणि ते माझे शिक्षकही आहेत. तर त्यांच्या अंडर मी काम केलेलं आहे. त्यांनी मला शिकवलेले आहे आणि त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे. तर एकदा मी एक रिपोर्ट बनवला होता. एका बहिरेपणाचा मी रिपोर्ट बनवला. एक पेशंट होता. त्याचा रिपोर्ट बनवल्यानंतर तो, माझी सही झाल्यानंतर तो मोठ्या डॉक्टरांकडे गेला, एचओडी साहेबांकडे गेला, माझ्या शिक्षकांकडे. त्यांनी तो रिपोर्ट बघितला, पेशंटला बोलवलं, पेशंटची वार्ता केली आणि मग मला फोन केला, अभिजित आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमध्ये ये." मी गेलो. सर मला म्हणाले, अभिजित तुझा रिपोर्ट चुकीचा असं आहे मला वाटतं. म्हटलं काय झालं सर? बघ ना, याच्याशी बोलून बघ, याला इतका बहिरेपणा वाटत नाही आणि तुझ्याकडे तुझ्या रिपोर्ट मध्ये नंबर खूप मोठा वाटत आहे. असं आहे, या व्यक्तीची वागणूक आणि तुझा रिपोर्ट याच्यामध्ये कोरिलेशन होत नाहीये. तर मी त्यांना एक्सप्लेनेशन दिलं, नाही सर हे बघा, हा असा रिपोर्ट आहे, असा असा आहे, तर हे हा रिपोर्ट बरोबर आहे असं तसं. तर ते म्हणाले, नाही अभिजित तुझा रिपोर्ट चुकीचा आहे, हा परत कर. मला फार राग आला, माझ्या इगोवरती आलं ते. म्हटलं मी काय विद्यार्थी आहे का तुमचा आता? असं आहे. विद्यार्थी होतो तेव्हा ठीक होतं, जुन्या गोष्टी होत्या तेव्हा ठीक होत्या. पण मी आता मी पण शिक्षक आहे. मी पण आता शिकवतो. माझ्याकडे डिग्री आहे, मी काम करतो आता. मला कुठेतरी ते जाणवलं. मला असं वाटलं होतं की मी ते बोलावं, पण नाही. माझे शिक्षक आहेत, त्यांना इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मी रिपीट करतो म्हटलं. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तपासणी करतो. मी पुन्हा एकदा तपासणी केली आणि जे सर म्हणत होते ते खरं होतं. असं. जो नंबर निघाला होता पेशंटचा, तो जवळपास 70-75 होता कानाचा नंबर. आणि परत एकदा जेव्हा मी नंबर काढला, तेव्हा तो नंबर 55 वर आला. नंबर चांगला झाला, नंबर कमी झाला. असं आहे. तर मला आश्चर्य वाटलं. मी पुन्हा ती फाईल घेतली आणि सरांकडे गेलो. सरांना म्हटलं, सर तुम्ही जे म्हणत होते हे बघा, हा रिपोर्ट आहे सर. तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर होतं. बरोबर आहे ना अभिजित, बरोबर आहे ना, हे केस असेच पांढरे नाही झालेत माझे. म्हटलं हो सर, बरोबर आहे. असं आहे. पण मी त्यांना हे पण म्हटलं, सर जर ही गोष्ट बाहेर प्रायव्हेट मध्ये घडली असती ना, तर मी ही तपासणी पुन्हा केली नसती. पण फक्त आणि फक्त तुम्ही मला सांगितलं होतं, तर मी ही तपासणी पुन्हा केली आणि खरंच रिपोर्ट मध्ये बदल आला सर, म्हटलं. असं आहे. तर मनात गर्व बऱ्याचदा येतो. आपण किती मोठा स्पेशलिस्ट झालेला असेल किंवा कोणत्या कार्यामध्ये किती जरी आपण एक्सपर्ट झालेलो असेल, तरी पण आपल्याकडनं चूक होण्याची नेहमी 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 एक शक्यता असते. तर ही शक्यता मनामध्ये, डोक्यामध्ये, हृदयामध्ये राहणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला नम्र आणि परमेश्वराकडे जाऊन आत्मसमर्पण करणं दररोज, डेली बेसिसवर किती महत्वाचं आहे. आज आपण सकाळी एकत्र आलेलो आहोत. एकत्र राहून आपण स्वतःला काय करत आहोत? आत्मसमर्पण करत आहोत. आजचा दिवस आपण देवाला देत आहोत. सकाळी सकाळी प्रार्थना करून जेव्हा आपण हा दिवस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या चरणामध्ये सोपवतो, तेव्हा परमेश्वर का आपल्या जीवनात कार्य करतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनात कार्य करतो. आमेन. असं आहे, उसके हात में कंट्रोल देणं जरुरी आहे. जितकं आपण स्वतःला या लाईफला कंट्रोल करायचा प्रयत्न करू, तितकं ते आपल्या हातातून निसटेल. पण जितकं आपण परमेश्वराला देऊ, तितकं तो आपल्याला पुढे चालेल.
म्हणून परमेश्वर म्हणतो, वी डू नॉट वॉक बाय फेथ बट बाय वी डू नॉट वॉक बाय साइट बट बाय फेथ. आम्ही दृष्टीने नाही तर विश्वासाने चालतो. पहिला घटक होता पापांची कबुली देणे. दुसरा होता आत्मसमर्पण. तिसरा वचनाचं वाचन, वचन वाचन. स्तोत्र संहिता 119 105 आपण वाचू. स्तोत्र संहिता 119 105. तुझे नेम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. आमेन. स्तोत्र संहिता 119 105. तुझे एकशे वचन एकोणीस माझ्या सर. पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आमेन. तुझे वचन माझ्या माझ्या पावलासाठी दिव्यासारखे आहे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. युअर वर्ड इज लाईट अँड लॅम्प अँड टू माय फीट अँड लाईट अँड टू माय पाथ. असं आहे. परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्यासाठी प्रकाश आहे. आणि प्रकाश जे लॅम्प जो आहे, तो कंदील जो आहे, तो पूर्ण रस्ता हे करतो का, दाखवतो का? नाही. फक्त एक पावलापुरतं दाखवतो. आता टॉर्च जरी गेला तो जाऊन जाऊन किती लांब जाणार? एक 50 50 मीटर पर्यंत. त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. असं आहे. तर जितकं सध्या मला दिसत आहे तितकं मला पुढे जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर जरा वचनाचं मायक्रोस्कोपिक रिडिंग गरजेचं आहे. वचन फक्त असंच आपण वाचू शकत नाही. हा, वाचलं वाचलं लक्षात आलं, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण योहान 3:16 वाचलं. परमेश्वराने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवनाचे प्राप्ती होईल. आता आपण याला पुन्हा एकदा वाचूयात मायक्रोस्कोपिकली. परमेश्वराने या जगावर इतकी प्रीती केली. जग हे काय आहे? जनरल झालं, हे सामान्य झालं. पण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, हे जो कोणी काय आहे हे विशिष्ट झालं. बरोबर आहे. परमेश्वर या जगासाठी मरण पावला हे नक्की आहे. मात्र बुलाए हुए सब है, चुने हुए कम है. तो हे चुने हुए कौन है? हे विशिष्ट ते लोक आहेत. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो विशिष्ट आहे. बरोबर आहे. तर मी असं म्हणू शकत नाही, हा अच्छा परमेश्वर माझ्यासाठी मरण पावला का, वा वा चांगली गोष्ट आहे, चला आता मला सूट आहे, मला जे काय पाहिजे मी ते करू शकतो. असं नाही. साल्वेशन इज ऑलवेज पर्सनल. साल्वेशन इज ऑलवेज पर्सनल. माझी एक शाळेतली मैत्रीण आहे, तिचा मला फोन आला. अभिजित म्हणे माझी बहीण जी आहे ती अम, येशू ख्रिस्ताचा विश्वास सोडून इस्लाम धर्मामध्ये गेली. म्हटलं ठीक आहे, तो तिचा निर्णय होता, तिला घेऊ दे म्हटलं. नाही नाही, तिला समजवलं, तिला बोलवलं, तिच्यासाठी प्रार्थना केली, पास्टरांना घरी बोलवलं, तिला सांगितलं, सगळं सांगितलं. असं आहे. पण ती ऐकत नाहीये. म्हटलं हे बघ, आपण आता लहान लेकरं नाही आहोत. असं झालं, तसं झालं, तसं झालं. तिने तिचा निर्णय घेतलेला आहे. तिला ख्रिस्त सोडायचा आहे आणि तो ख्रिस्त सोडला देखील आहे. असं आहे. साल्वेशन इज ऑलवेज पर्सनल. तिने तिचा निर्णय घेतलेला आहे. आपण कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. असं आहे. परमेश्वर स्वतः आपल्यावर जबरदस्ती करत नाही. अनुवादाचं पुस्तक वाचलं तर परमेश्वराने आपल्या समोर दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. Behold, I keep two things before you, life and death. And it is my wish that you should choose life. असं परमेश्वर म्हणतो. मी तुझ्यासमोर मरण आणि जीवन दोन्ही ठेवलेलं आहे. तर माझी ही इच्छा आहे, परमेश्वर म्हणतो, की तुम्ही जीवन निवडावे. तर तिने तिचा निर्णय घेतलेला आहे. म्हटलं आपण तिच्यासाठी फक्त आणि फक्त प्रार्थना करू शकतो. असं आहे. तू प्रार्थना कर, तू प्रार्थना, मी प्रार्थना करतो, मी दररोज प्रार्थना करेल म्हटलं. पण माझ्या प्रार्थनाने तिचं तारण होणार नाही जोपर्यंत तिला येशू ख्रिस्त कळत नाही.
असं आहे. याचा अर्थ हा आहे की तिला कधी येशू ख्रिस्त कळलाच नव्हतं. असं आहे. तर तिला जाऊ दे. जर परमेश्वराची इच्छा असेल तर ती पुन्हा येईल. ठीक आहे. परमेश्वराला स्वाधीन जाणे किती गरजेचं आहे. अं, यहुदा येशू ख्रिस्तासोबत राहिला. 3 वर्ष तो होता. तरी शेवटी त्यांनी काय केलं, त्यांनीच परमेश्वराला येशू ख्रिस्ताला धरून दिलं. असं आहे. आणि बायबल म्हणतं की सैतान त्याच्यामध्ये शिरला होता. मुळात सैतान पहिला त्याच्यामध्ये शिरलाच कसा, कारण तो परमेश्वरासोबत, परमेश्वर त्याच्यासोबत होता, येशू ख्रिस्त त्याच्यासोबत होता पूर्ण वेळ. पण तो येशू ख्रिस्ता बरोबर नव्हता. तो तिथे फिजिकली प्रेझेंट होता, फक्त फक्त तो शारीरिकरित्या तिथे उपस्थित होता. तो आत्मिकरित्या येशू ख्रिस्तासोबत नव्हता. वचन वाचणे किती महत्वाचं आहे. असं आहे. ओपन युअर हार्ट्स टू गॉड अँड गॉड विल ओपन डोर्स. स्वतःचे हृदय समोर उघडा, आणि जे दरवाजे बंद झालेले आहेत, येशू ख्रिस्त ते दरवाजे उघडेल. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल. मी ज्या पोस्ट वरती काम करत आहेत त्यासाठी मी किती ऍप्लिकेशन केले माहितीये का? 5. 5 वर्ष प्रत्येक वर्षी मी फॉर्म भरायचो, आणि प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी सिनियर तिथे सिलेक्ट होतं व्हायचं त्या पोझिशन साठी, आणि माझं नाव त्या लिस्ट मध्ये येत नव्हतं. शेवटी 2022 मध्ये माझं नाव सिलेक्ट झालं. एकच पोस्ट होती. असं आहे. आणि ऍप्लिकंट बिलकुल नव्हते. तर माझे शिक्षक जे मागे मी सांगितलं त्यांना मी म्हटलं, सर एकच पोस्ट आहे, ऍप्लिकंट आलेले नाहीत, तर मला घेऊन टाका ना. तर ते म्हटले, नाही अभिजित, असं चालत नाही, आपल्याला कमीत कमी अं, तीन इंटरव्ह्यू साठी 3 कॅन्डिडेट पाहिजे फक्त, कमीत कमी. म्हटलं ठीक आहे, मी आणतो 2 अजून कॅन्डिडेट. मी माझ्या 2 मित्रांना सांगितलं, म्हटलं फॉर्म भरा, मी इथे अप्लाय करत आहे. ते पण आले. तर इंटरव्ह्यूच्या दिवशी अजून एक व्यक्ती आली, ती सिनियर होती. असं आहे. म्हणजे इंटरव्ह्यूच्या 2 दिवसाआधी कोणीच कॅन्डिडेट नव्हतं. मला वाटत होतं माझं सिलेक्शन होऊन जाईल, आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी अजून एक सिनियर व्यक्ती आली. तिची पीएचडी झालेली होती. तिचं त्या दिवशी सिलेक्शन झालं. असं आहे. म्हणजे इथपर्यंत आलं, आणि ते असं निघून गेलं. मी पुन्हा म्हटलं, यार इंटरव्ह्यू झालं, मी यासाठी धन्यवाद दिला की कमीत कमी मला त्या खुर्चीवर बसायला तरी भेटतं, मला इंटरव्ह्यूचा अनुभव तरी आला. असं आहे. आणि प्रार्थना करत होतो, आणि माझे प्रश्न मनात गोल 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 चालू होते. 5 वर्ष झाले मी फॉर्म टाकत आहे, आणि जेव्हा वेळ आली, मी इंटरव्ह्यू मध्ये बसलो, तेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही. मी त्याच विचारात होतो, गोल 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 गोल. माझी बायको म्हणत होती, काय विचार करतोय, जाऊ दे, जेव्हा वेळ असेल, बरोबर वेळ असेल, तेव्हा आपल्याला ती संधी भेटेल. आणि मग एक दिवस मला माझ्या शिक्षकांचा फोन आला, एचओडीचा. अभिजित, ते दुसरे शिक्षक जे आहेत त्यांनी रिझाईन केलं आहे, तिथे जागा रिकामी झालेली आहे, मी तुला डायरेक्ट तिथे मी तुझी नेमणूक करत आहे. पहिली एक जागा होती, तिथे इंटरव्ह्यू देऊन सुद्धा माझं सिलेक्शन झालं नाही. आणि दुसरी जागा जेव्हा झाली, तेव्हा माझे शिक्षक म्हणाले, अभिजित, मी तुझं डायरेक्ट सिलेक्शन तिथे करत आहे. म्हटलं, सर नवीन जागा आहे तर नवीन इंटरव्ह्यू होणार ना? नाही म्हणे, मी तिथे नोंदणी केली होती, तुझं नाव वेटिंग मध्ये ठेवलं होतं, मला माहित होतं ती जागा उघडणार आहे, आणि जशीच ती जागा होईल, तुझं नाव तिथे घेण्यात यावं, मी ऑलरेडी तिथे नोट लिहिलेली होती. असं आहे. परमेश्वर कसं कार्य करतो. आज 3 वर्ष झाले मी त्या पोझिशन वरती आहे सध्या. असं आहे. तर आपल्यासाठी दरवाजे नेहमी परमेश्वर उघडतो. फक्त आणि फक्त आपल्याला त्या वेळेची वाट बघायची असते. आणि या काळामध्ये, या थांबण्याच्या काळामध्ये, कोणती गोष्ट आपल्याला, आपण प्रार्थना करतो, एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल, त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या पूर्ण वेळ सोबत राहतो, आणि त्याचं सांत्वन तो करतो. आमेन. तिसरं घटक आपण बघितलं, येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं वचन वाचणं गरजेचं किती आहे.
ठीक आहे. चौथं, प्रार्थना करणे. सर्वात महत्वाचा, प्रार्थना करणे. आणि प्रार्थनेची गरज कधी भासली? जेव्हा आदम आणि हवेला त्या यादेन बागेतून हाकलून लावलं तेव्हा, जेव्हा त्यांना तिकडनं काढून टाकलं, तेव्हा प्रार्थनेची गरज पडली. अन्यथा येशू ख्रिस्त स्वतः त्या बागेमध्ये यायचा आणि आदम आणि हवेशी प्रत्यक्ष बोलायचा. प्रार्थनेने आत्म्याला खाली बोलवा. प्रार्थनेने दररोज स्वतःला बोलवा. परमेश्वराला बोलवा, आत्म्याला बोलवा. इफिसकरस पत्र याचा 6वा अध्याय 18वं वचन आपण वाचूयात. इफिसकरस पत्र 6:18. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. आमेन. विनवणी करत जागृत राहा असं म्हटलेलं आहे. वॉच अँड प्रे. येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये जेव्हा त्याला माहित होते की आता मला पकडून देणार आहे, त्याचे शिष्य तिथे झोपी गेले. येशू ख्रिस्त त्यांना कित्येक वेळा उठून म्हणत होता, झोपलेले का आत उठा, वॉच अँड प्रे. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्मेच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आज माझ्या प्रश्नाचे उत्तर भेटत आहेत का? प्रार्थनेचे उत्तर आज मला का भेटत आहे? एम आय इन अ सीझन ऑफ वेटिंग? मला परमेश्वर थांबून ठेवलेला आहे का? की माझी कुठे चूक होत आहे? माझी प्रार्थना कुठे अडकलेली आहे का, अडलेली आहे का? ती माझ्या लेवलवर अडलेली आहे की आत्मिक लेवलवरती अडलेली आहे? हे मला समजणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी सतत प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि प्रार्थना कशी करायची आहे आपल्याला? आत्मेत प्रार्थना करायची आहे. असं आहे, आत्म्याद्वारे प्रार्थना करायची आहे. आणि आत्मा काय करतो? कणतो, कणून प्रार्थना करतो परमेश्वराकडे. तर इथे मध्यस्थीची प्रार्थना आपण करत आहोत. आपल्या इथे सध्या 3 प्रार्थना होत आहेत. पहिलं, आपण प्रार्थना केली मध्यस्थीची. दुसरं, पवित्र आत्मा स्वतः कणून प्रार्थना करत आहे. आणि तिसरं, येशू ख्रिस्त स्वतः प्रार्थना करत आहे परमेश्वराकडे, बापाकडे. तर 3 मध्यस्थी इथे होत आहेत. 3 लेवलवरती प्रार्थना होत आहेत. तर ही लेवल पहिल्या लेवलवर अडकलेली आहे की दुसऱ्या लेवलवर अडकलेली आहे? दुसऱ्या लेवलवर जर अडकलेली असेल आध्यात्मिक, जसं दानिएलने प्रार्थना केली, 3 आठवडे त्यांनी उपवास केला, त्याच्यानंतर प्रार्थनेचे उत्तर आलं. जेव्हा प्रार्थनेचं उत्तर आलं तेव्हा त्याला कळलं की त्याची प्रार्थना तेव्हाच कबूल झालेली होती. असं आहे, आज माझी प्रार्थना कबूल होत नसेल तर त्यावरती मला आणखी पुढे प्रार्थना करून माझ्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे का, मला अजून काही माझ्या बाजूने काही बदल करायची गरज आहे का, काही करेक्शनची गरज आहे का, ही गोष्ट करणं गरजेचं आहे. फास्टिंग प्रेयर करणे गरजेचं आहे. प्रार्थना केल्याने परमेश्वर खाली येत नाही, पण आपण वर घेतले जातो. आमेन. माझ्या काही सवय आहेत जे माझ्या बायकोला आवडत नाहीत. पास्टर, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझी विनंती आहे तुमच्याकडे. माझ्या बायकोचं हे पाठ दुखत होते. आता दिवस रात्र हे नर्सेस काम करतात, उभा राहून काम करतात, 8-8 तास उभे राहतात. तिची पाठ दुखते इथे. तर तिला मी म्हटलं, इथे बस, माझी गोष्ट ऐक. मला तुझं दुःख सहन होत, तुझं दुःख बघावलं जात नाही, माझी गोष्ट ऐक म्हटलं. ती म्हणते, हा बोला. तू म्हातारी झालीस म्हटलं. तिला मी म्हणालो, तू आता म्हातारी झालेली आहेस. असं. तर जवळपास 2 तास माझ्याशी बोलली नाही ती. ती म्हणते की ही गोष्ट तुमची मला आवडत नाही. असं. ही तर काय म्हणतात, एक एक चेष्टेची गोष्ट झाली, एक एक मजाकची गोष्ट झाली. बरोबर आहे. पण परमेश्वराला काही गोष्ट आहेत का ज्या मला आवडत नाहीत? अं, परमेश्वराला माझ्या काही गोष्टी आहेत का ज्या परमेश्वराला आवडत नाही? असं आहे, यावर मला काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सतत प्रार्थनेमध्ये राहा, सतत प्रार्थना करा, असं बायबल म्हणतं. चौथं झालं प्रार्थना करणं. सर्वात शेवटचं, आज्ञापालन. आणि सर्वात महत्वाचं, आज्ञापालन करणे. प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 32वा वचन आपण वाचूयात. प्रेषित 5:32.
ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्याला आज्ञा पाळणारा जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. आमेन. तर जे आज्ञा पाळणाऱ्यांना पवित्र आत्मा परमेश्वर देतो. जर आपण आज्ञा पालन केलं तरच परमेश्वर आपल्याला पवित्र आत्मा देईल. ठीक आहे. आणि जेव्हा आपण आज्ञा पालन करतो, आपण कधी करतो? जेव्हा आपला परमेश्वरावर विश्वास असतो. तर आधी येईल विश्वास, त्यानंतर येईल आज्ञा पालन, आणि मग येईल पवित्र आत्मा. याकोबाचं पुस्तक आपण वाचूयात, 4था अध्याय आणि 4थं वचन. याकोब 4:4. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. आमेन. दुनिया से दोस्ती, खुदा से दुश्मनी. मला जगी गोष्ट आवडतात का? मी देवाने दिलेला वेळ मी कुठे घालत आहे? मी आज्ञा पालन करत आहे का? मी मित्रमंडळीमध्ये हा ही टाइमपास करतो का? आळस करतो का? उशिरा झोपतो का? उशिरा उठतो का? दिवसभर नुसतं रील्स बघतो का? रील्स, बापरे, त्या रील्सने तर वेड लावलंय प्रत्येकाला. लहान लेकर असो किंवा मग प्रौढ असो किंवा म्हातारे असो, सगळे रील्सच बघत आहेत, नुसते फोन बघत आहेत. प्रत्येकाला या मोबाईलचं ऍडिक्शन झालेलं आहे. असं आहे. आणि अर्ध्या लोकांना माहित सुद्धा नाही की त्यांना ऍडिक्शन झालेलं आहे म्हणून. मागे एक इंस्टाग्राम वरतीच मी एक व्हिडिओ बघितला. एका आईने त्याच्या मुलाचा फोन ठेवून घेतला आणि कामाला निघून गेली. त्याला पनिशमेंट म्हणून त्याचा फोन काढून घेतला. तर जेव्हा ती घरी आली तेव्हा त्या मुलाने सगळं घर अस्तव्यस्त केलं होतं. जवळपास $70,000 नुकसान झालं. $70,000. टीव्ही फोडून टाकली, फ्रीज फोडून टाकला, सगळं फोडून टाकलं त्याने. असं आहे. म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन किती वाईट झालेलं आहे. आमच्याकडे जे लेकर येतात स्पीच थेरपीसाठी, त्यांना मोबाईल पाहिजे असतो. मोबाईल काढला तर ते स्वतःचं डोकं भिंतीवर आपटतात. असं आहे. मी तंबाखू खात नाही, मी सिगरेट पित नाही, मी व्यसन करत नाही, पण मला मोबाईलचं व्यसन झालेलं आहे हे मला कळतच नाही. आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये देशांमध्ये तर मोबाईलचा बॅन आलेला आहे. लेकरांना मोबाईल देऊ नका म्हणतात. ऑस्ट्रेलियामध्ये म्हटलेलं आहे की 16 वर्षापर्यंतच्या मुलांना स्मार्टफोन देऊ नका. असं आहे. रील्सनी, मोबाईलने आपल्याला वेड लावलेला आहे. आज जर मी आज्ञा पालन केलं नाही तर उद्या मला रविवारचा नियम पाळावा लागेल. पुन्हा मी वाचतोय. आज जर मी आज्ञा पालन केलं नाही तर उद्या रविवारचा नियम जेव्हा येईल तर मी तो आनंदाने पाळेल. असं आहे. आपली अवशिष्ट मंडळी जी आहे ती एकाच गोष्टीमुळे अं, प्रकाशमान आहे. ते आहे या अवशिष्ट मंडळीकडे येशू ख्रिस्ताची साक्ष आहे. आणि ही ती अवशिष्ट मंडळी आहे जी परमेश्वराचं आज्ञापालन करते. आणि ही ती अवशिष्ट मंडळ आहे ती फक्त आणि फक्त 10 आज्ञा जे पाळते, आणि बाकी कोणीच ते आज्ञा पाळत नाही. चौथी आज्ञा तर विसरूनच गेलेत. ती चौथी आज्ञा आपण पाळतो. पूर्ण आज्ञांचं आपण पालन करतो. असं आहे. तर आज्ञा पालन किती महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण आज्ञा पालन करतो तेव्हाच परमेश्वर आपल्यामध्ये काम करतो. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला आज आपण 5 गोष्टी बघितल्या. पहिलं, स्वतःची पापांची कबुली देणे. दुसरं, परमेश्वराच्या स्वाधीन जाणे. तिसरं, परमेश्वराचे वचन वाचणे. चौथं, प्रार्थना करणे. आणि 6वं, आज्ञा पालन करणे. जेव्हा आपण या 5 गोष्टी करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो आणि आपलं काय होतं, तारण होतं. आणि आपण जी ही प्रार्थना करत आहोत, लॉर्ड एम्प्टी मी ऑफ मी सो दॅट आय विल बी फुल ऑफ यू, तेव्हा ही आपली प्रार्थना कबूल होईल. लॉर्ड एम्प्टी मी ऑफ मी सो दॅट आय विल बी फुल ऑफ यू. असं आहे. परमेश्वरा, मला माझ्यापासूनच तू रिकामं कर, म्हणजे मी तुझ्याद्वारे भरला जाईल.
तर माझी आशा आहे की प्रत्येकाला आजचा हा संदेश समजला असेल. आणि आजचं हे जे वचन आहे, आपण आजच्या दिवशी हे वचन जगू, अशी माझी प्रार्थना आहे, अशी माझी आशा आहे. आपल्या सर्वांना परमेश्वर आशीर्वादित करू. आपला दिवस येशू ख्रिस्तामध्ये सुखाचा आणि आनंदाची आणि आशीर्वादित असो. आमेन. थँक्यू.